महायुती ही एकसंघ राहून सगळे साथीचे साथी जिल्हा परिषद आणि 14 पंचायत समिती निश्चितपणे चांगल्या उमेदवारांच्या सह लोकांच्या समोर जाण्याचा आपण प्रयत्न करतो. पातळी मर्यादा असते की कुठंपर्यंत आपण आरोप करावेत, कशा पद्धतीनं आरोप करावेत. काही लोकांच्याकडनं होतात चुका, समजून घेऊन वयाचा परिणाम किंवा ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम, अनुभव कमी असल्यामुळं काही गोष्टी अशा घडत असतात. एकंदरीत उमेदवारी निवडायला उशीर लागतोय ही वस्तुस्थिती खरी आहे. जर विकासाची वाट धरायची असेल तर महायुतीबरोबर राहिली पाहिजे अशी मानसिकता उमेदवार आणि मतदारांच्यामध्ये आहे. जवळपास गेल्या 6 वर्षामध्ये आपण तालुक्यामध्ये जवळपास 2000 कोटी रुपयाची विकास कामं झाली. आपण महत्त्व ही आरोग्य आणि रिकाम्या हाताला काम, या 2 गोष्टीवर आपण आता अधिक फोकस करू. नमस्कार, के न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर अर्ज भरण्याची प्रक्रिया 16 तारखेपासून सुरू झालेली आहे आणि उद्या 21 जानेवारीला अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. या अर्ज भरण्याच्या निमित्तानं उमेदवारांची धावपळ वाढलेली आहे. उमेदवारांची धावपळ अशी आहे की अजून काही ठिकाणी उमेदवारी फायनल व्हायची आहे. आघाडीकडून पक्षाकडून काही ठिकाणी उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि काही ठिकाणी उमेदवारी फायनल व्हायची आहे. त्यामुळं ही उमेदवारी आपल्यालाच मिळावी यासाठी इच्छुक उमेदवार अगदी त्यांनी ताईत बांधून तयार आहेत आणि ही उमेदवारी आपल्या पत्त्यावर कशी पडली यासाठी नेत्यांच्या गाठीभेटी घेणं हा त्यांचा कार्यक्रम सुरू आहे. पण नेत्यांच्या मनात नेमकं काय चाललंय, नेते उमेदवारी नेमकी कुणाला देणार, उमेदवारी देताना कुठल्या गोष्टीचा विचार करणार हे जाणून घेण्यासाठी मी सध्या आहे शिरोळ तालुक्याचे आमदार, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासोबत. मी आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की या जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांची भूमिका नेमकी काय असणार आहे, कशा पद्धतीने त्या जिल्हा परिषद निवडणुकीला सामोरं जाणार आहेत. पाहायला गेलं तर राजश्री शाहू विकास आघाडी त्यांची स्वतंत्र आघाडी आहे. या आघाडीकडून त्यांनी ही निवडणूक आमदारकीची लढवली आणि सत्तेमध्ये शिंदे सेनेला पाठिंबा दिला आहे, शिवसेनेला. आणि या अनुषंगाने मग आता जिल्हा परिषद निवडणूक ते कशा पद्धतीने लढणार हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार सर, के न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू झाल्यानंतर अगदी कमी कालावधी हा सगळा निवडणूक आयोगाकडून मिळालेला आहे आणि उमेदवारांना काही ठिकाणी 1-2 ठिकाणी उमेदवारी फायनल झालेली आहे. अजून 5 ठिकाणची उमेदवारी, 5-6 ठिकाणची फायनल व्हायची राहिलेली आहे. काय कधीही उमेदवारी जाहीर होईल, कारण उद्या एक शेवटचा दिवस आहे. काय कशा पद्धतीने आपण या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत? निश्चितपणे निवडणुकीचा अर्ज भरण्याचा कालावधी हा 5 दिवसाचा आहे आणि ते 5 दिवसामध्ये 2 दिवस संक्रांत आणि किंक्रांतीचे मध्यंतरीच्या काळामध्ये गेले. त्यामुळे शनिवार रविवार त्या काळामध्ये गेला आणि त्याचा परिणाम म्हणून 3च दिवस अर्ज भरायला राहिलेले. उद्या अर्ज भरायचा शेवट दिवस आहे. उद्या आमच्या सकाळी 10-11, 11:30पर्यंत सगळे आमची जी उमेदवारांची यादी आहे ती निश्चित होईल. उमेदवार निवडायला एवढा वेळ म्हणजे कशासाठी, काय नेमकं उमेदवारी देताना आपण कुठल्या गोष्टीचा विचार करताय, कसे उमेदवार आपण या निवडणुकीमध्ये शोधताय, निवडताय? एकंदरीत उमेदवारी निवडायला उशीर लागतोय ही वस्तुस्थिती खरी आहे. देशामध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशामध्ये महायुतीचं सरकार आहे. राज्यामध्ये सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस, सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, सन्माननीय अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार हे सत्तेवर आहे आणि त्यामुळं साहजिकच जर विकासाची वाट धरायची असेल तर महायुतीबरोबर राहिली पाहिजे अशी मानसिकता उमेदवार आणि मतदारांच्यामध्ये आहे आणि त्यामुळं महायुतीकडं उमेदवारीचा ओघ जो आहे तो महायुतीकडं जास्त असल्यामुळं त्यातलं सिलेक्ट करणंसुद्धा म्हणजे अनेक लोक ही जिल्हा परिषदेला असेल किंवा पंचायत समितीला असेल ही निवडणुकीला अनेक पात्र उमेदवार आहेत. त्यामध्ये कुणाला संधी द्यायची, कशी संधी द्यायची हा खरं म्हणजे नेतृत्वासमोरचा यक्ष प्रश्न आहे की ह्यातलं सिलेक्ट कसं करायचं. एवढे ताकदीचे सगळी जिल्हा परिषदेला असेल किंवा पंचायत समितीला असेल ही इच्छुक आहेत आणि त्यामुळं काही थोडा विलंब होतोय. साहेब, आता शिरोळ तालुक्यामध्ये बघायला गेलं तर काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांची आघाडी आहे आणि दुसरीकडं आपण मागच्या नगरपालिकेच्या निवडणुका राजश्री शाहू विकास आघाडी म्हणून लढला. या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपण महायुतीला म्हणजे भाजप जो तुमचा घटक पक्ष आहे त्याला तुम्ही सोबत घेणार आहात का? निश्चितपणे गेल्या नगरपालिकेच्या निवडणुका परवा झाल्या. त्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून आपण निवडणूक एकत्रितपणानं राजश्री शाहू विकास आघाडीच्या नेतृत्वाखाली आपण लढली आणि बऱ्याच अंशी आपल्याला जयसिंगपूर असेल, कुरुंदवाड असेल या दोन्ही शहरामध्ये ही आपल्याला चांगल्या पद्धतीचं यश, जरी महायुतीमध्ये काही गोंधळ झालेला असला तरीसुद्धा चांगल्या पद्धतीचं आपल्याला यश मिळालं.
जिल्हा परिषद पंचायत समितीला सुद्धा आपण महायुतीच्या सगळ्या घटक पक्षांनी जे पाठीमागं नगरपालिकेमध्ये काय झालं ह्याच्यापेक्षा सुद्धा आत्ता ज्यावेळा आपण महायुती म्हणून शेवट हे जे सगळे परिणाम हे पूर्वीच्या काळामध्ये नगरपालिकेचे परिणाम तेवढ्या स्थानिक तिथं त्या संस्थेपुरतं त्या गावापुरतं मर्यादित होतं, पण आता ह्याचे परिणाम ही एकंदरीत जिल्हा परिषद आणि जिल्ह्याच्या राजकारणावर ह्या सगळ्या एकंदरीत विजय पराजयाचा परिणाम हा सगळा जिल्ह्यावर होणार आहे. त्यामुळं महायुती ही एकसंघ राहून सगळे साथीच्या साथी जिल्हा परिषद आणि 14 पंचायत समिती निश्चितपणे चांगल्या उमेदवारांच्या सह लोकांच्या समोर जाण्याचा आपण प्रयत्न करतो. परवा राज्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील आपल्या निवासस्थानी आले. काय सांगाल, काय चर्चा झाली आणि कशा पद्धतीनं मग आपण निवडणुकीला सामोरं जाल? चंद्रकांत दादा ही आलेली होती. ही चंद्रकांत दादा ही सांगलीहून कोल्हापूरला चाललेली होती. त्यामुळं ती चहा घेण्यासाठी म्हणून आलेली होती. ती निवडणुकीची चर्चा फारशी नव्हती, एकंदरीत कौटुंबिक वातावरणासाठी म्हणून चहा घ्यायसाठी म्हणून ते माझ्या मुलाचं लग्न ठरलेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर चहा प्यायला बोलव म्हणून सांगितलेलं होतं. त्यामुळे ती सांगलीहून कोल्हापूरला जात होती आणि मी सध्या राहायला आता मळ्यात असल्यामुळं त्या रस्त्यावर असल्यामुळं दादांना चहा प्यायला बोलवलेलं होतं. सर, तुम्ही म्हणलात की आता महायुती म्हणून निश्चितपणे आम्ही लढू, पण एकंदरीत मागच्या नगरपालिकांच्या निवडणुकीचा विचार केला तर अगदी जे विरोधातले पक्ष होते त्यात मग भाजप पण असेल, त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी अगदी वैयक्तिकांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्या आणि मग आपण त्यांच्यासोबत आता निवडणूक लढवणार, कार्यकर्त्यांना पचनी पडणार काय? काही चुकीच्या गोष्टी ह्या परवाच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्याचं एक प्रचाराचं किंवा आरोप प्रत्यारोपाचं एक राजकीय विरोधक असलं तरीसुद्धा एक त्याला पातळी मर्यादा असते की कुठंपर्यंत आपण आरोप करावेत, कशा पद्धतीनं आरोप करावेत. पण काही लोकांच्याकडनं होतात चुका, समजून घेऊन वयाचा परिणाम किंवा ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम अनुभव कमी असल्यामुळं काही गोष्टी अशा घडत असतात. नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये आपण सिक्सर मारलेला आहे, चांगलं यश आपल्याला मिळालेलं आहे. तो सिक्सर आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जाणार काय? ना शिक्षर असं म्हणायचं, लोकांनी प्रचंड प्रमाणामध्ये महायुतीच्या नेतृत्वाखाली असलेल्या राजश्री शाहू विकास आघाडीला प्रचंड मोठ्या पद्धतीनं यश दिलं. ही गेल्या 5-7 वर्षामध्ये महायुतीच्या माध्यमातून झालेली विकास कामं आणि एकंदरीत लोकांचा असलेला संपर्क आणि त्याचा परिणाम म्हणून लोकांनी अतिशय मोठ्या पद्धतीचं यश हे आपल्याला ह्या ठिकाणी दिलं. निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या दृष्टीनं सुद्धा जवळपास गेल्या 6 वर्षामध्ये आपण तालुक्यामध्ये जवळपास 2,000 कोटी रुपयाची ही विकास कामं झाल्यात. शेवट लोकांना विकास कामं ही कुठं अशी झाकून राहत नसतं, लोकांच्या समोर ही खुलं किताब आहे की बाबा 2,000 कोटी रुपयाची ह्या तालुक्याच्या इतिहासामध्ये कधी झाली नव्हती. एवढी ह्या तालुक्यामध्ये विकास कामं झाल्यात. अनेक कामं अनेक दिवसांच्यापासून प्रलंबित होती. मग MIDCचे प्रश्न असतील किंवा आरोग्याच्या सुविधा उभा करणं असेल. पूर्वीच्या काळामध्ये सगळं मिळून 70-80 बेड आपल्या ह्या तालुक्यामध्ये होते. आज जवळपास आपण 950 बेड आपल्या ह्या तालुक्यामध्ये उपलब्ध करून देतो. आता ग्रामीण रुग्णालयाचं काम संपत आलं. दत्तवाडला आपण नवीन ग्रामीण रुग्णालय इमारत बांधतोय. मेंटल हॉस्पिटलचं काम चालू झालं. आता जवळपास 3ऱ्या मजल्याचं गव्हर्नमेंट मेंटल हॉस्पिटलचं काम चालू. आपण कॅन्सर, विशेषतः कॅन्सर हॉस्पिटल, कॅन्सरला स्पेशल हॉस्पिटल आपण आणतोय. आयुषचं आपण 100 बेडचं हॉस्पिटल एक प्रस्तावित आपण केले. अशा अनेक आरोग्याच्या सुविधा जवळजवळ 1,000 बेड आपल्या ह्या तालुक्यामध्ये आपण आरोग्याच्या दृष्टीनं आपण उपलब्ध करतोय. आपण महत्त्व ही आरोग्य आणि रिकाम्या हाताला काम ह्या 2 गोष्टीवर आपण आता अधिक फोकस करतो. कारण रस्ते गटरी ही लोकप्रतिनिधी म्हटलं ही शासनाचा फंड येत राहतो, त्यातनं दृष्टीनं आता येणाऱ्या काळामध्ये आपण प्रयत्न करायचं ठरवलं की